नमस्कार मित्रांनो, लय भारी माहिती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पी-एम आवास योजना यामध्ये तुमचे यादीमध्ये नाव कसे बघायचे. ज्या लोकांनी पी-एम आवास योजना 2025 या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा सर्व्हे पूर्ण केला आहे, त्या लोकांचे नाव आपल्या गावची जी यादी आहे, निवड सूची त्याच्यामध्ये आले आहे का ते तपासायचे. सर्वप्रथम Google Chrome ब्राउझर ओपन केल्यानंतर पी-एम आवास योजना ग्रामीण असे टाईप करायचे आहे. त्यानंतर पी-एम-ए-वाय ग्रामीण असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. यावरती क्लिक करायचे. येथे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ही ओपन होईल. बघा, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे पी-एम आवास योजनेची. उजव्या कॉर्नरला 3 लाईन असलेला एक चौकोन तुम्हाला दिसेल. यावरती क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आवाज सॉफ्ट यावर तुम्हाला अबाउट असच्या खाली क्लिक करायचे आहे. आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर खाली काही ऑप्शन आहे, डाटा एंट्री आणि रिपोर्ट. तर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन येतील. जसा 1 नंबरला म्हणजेच ए आहे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट. तर या ठिकाणी 6 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टच्या खाली तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसणार आहे, तो आहे बी. यामध्ये फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट यामध्ये 6 ऑप्शन दिसणार आहेत. यानंतर खाली आहे सोशल प्रोग्रेस रिपोर्ट यामध्ये 2 ऑप्शन यांनी दिलेले आहेत. आणि खाली आहे डी जी-आय-एस रिपोर्ट यामध्ये देखील 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. खाली आहे ई एस-ई-सी-सी रिपोर्ट यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि एफ आहे ई-एफ-एम-एस रिपोर्ट यामध्ये त्यांनी 14 ऑप्शन दिलेले आहेत. खाली आहे जी कन्व्हर्जन्स रिपोर्ट यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत. आणि एच आहे सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये 1 ऑप्शन दिलेला आहे. आणि नवीन ऑप्शन त्यांनी एक आता ॲड केलेला आहे आय आवास प्लस रिपोर्ट यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला सगळ्यात शेवटचा जो तिसरा ऑप्शन आहे आवास प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी यावरती क्लिक करायचे आहे. डाटा समरी यावरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. हे बघा, सिलेक्शन फिल्टर म्हटले, त्याच्या खाली दिले ऑल स्टेट्स. तर ऑल स्टेट्सवरती क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही तुमचे राज्य निवडायचे आहे. जे तुमचे राज्य असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा. राज्य झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो तुमचा जिल्हा असेल. सिलेक्टवरती क्लिक करायचे आहे. सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर खाली तुमचे जिल्हे येतील. तर त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल त्यावरती क्लिक करायचे. खाली तुमचा आता तालुका दिसेल, सिलेक्ट यावरती क्लिक केल्यानंतर तालुके येतील. त्यामध्ये तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर गाव येतील. गाव सिलेक्ट केल्यानंतर सबमिट हे एक ऑप्शन खाली तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करायचे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड एक्सेल फाईल व डाउनलोड PDF फाईल असे 2 ऑप्शन येतील. तर तुम्ही कोणतीही फाईल डाउनलोड करू शकता. डाउनलोड एक्सेल करू शकता किंवा PDF. PDFवरती क्लिक केल्यानंतर PDF फाईल डाउनलोड होईल. तर मी याआधीच PDF फाईल डाउनलोड केल्यामुळे डाउनलोड अगेन आलेला आहे. तर फाईल अशा प्रकारे तुमच्या यादीमध्ये तुमचे नाव तुम्ही तपासून घ्यायचे आहे. ही यादी आता ओपन झालेली आहे. या यादीत तुमचे नाव आले आहे का ते तुम्ही तपासू शकता. धन्यवाद.